पाळणा सोहळ्याचे आयोजन आम्ही गेले 2020 पासून करतोय। हे 4थं वर्ष आहे। शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात या धर्तीवर हा कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि 4 वर्षात प्रत्येक वर्ष हा स्त्रियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। या कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की शिवजयंती आणि शिवाजी महाराजांचा उत्सव हा प्रत्येक घरामध्ये त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी पुढच्या पिढीला सणासारखा साजरा व्हावा। शिवजयंती ही प्रत्येकाच्या घरात एक सणासारखी साजरी करता यावी या हा कार्यक्रमाच्या उद्देशाने हा चालू केला होता पाळणा महोत्सव आणि आम्ही दरवर्षी येतो। यावर्षी मी माझ्या दोन्ही मुलांनाही घेऊन आले आहे। याच पद्धतीने प्रत्येक स्त्रीनी घरामध्ये जिजाऊंच्या विचाराप्रमाणे शिवराय नाही ॲटली शिवरायांचे मावळे तरी तयार करावेत या उद्देशाने आम्ही दरवर्षी या पाळण्या उत्सवाला येतो आणि आम्हाला खूप छान वाटतं। पाहू शकता ये तो अभी शुरुआत है, देखो आगे आगे होता है क्या। तर असं आपण पाहतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याचा कार्यक्रमाचंच नाव दिलं आई तू जिजाऊ हो। तर आपल्या प्रत्येकाला वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक घरात जन्माला यावे, तर प्रत्येक स्त्रीने ही आई जिजाऊ झालीच पाहिजे। आज काळाची गरज पाहता आपण पाहू शकतो प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक युवतीनं ही अहिल्याबाई होळकर असतील जिजाऊ साहेब असतील यांची प्रेरणा घेऊनच पुढे गेलं पाहिजे। धन्यवाद। मध्यवर्ती महामंडळातर्फे दरवर्षी आपण हा पाळणा सोहळा आयोजित करत असतो। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता हा पाळणा सोहळ्याचे आयोजन अत्यंत सुंदर डोळ्याचे पारणे फोडणारा असा हा पाळणा सोहळ्याचे आयोजन आपण इथे करत असतो। मी खरंच मध्यवर्ती महामंडळाची ऋणी आहे। तुम्ही ते पाहत असाल की आत्ता जस्ट सुरुवात झालेली आहे, आत्ता महिला येत आहेत। प्रत्येक महिला ही पारंपरिक वेशभूषेमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते। ते काय का असेना पण कपाळी माथी चंद्रकोर जे आपला कायम रुबाब वाढवत असते, ही चंद्रकोर जे आपल्याला लढण्याचं बळ देते आणि थोडी बहुत म्हणजे आपल्याला जिजाऊंची प्रेरणा देते। आपल्या या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की आई तू जिजाऊ, जरी आपण जिजाऊ होऊ शकलो नसतो कारण जिजाऊंची उंची इथे आणि आपण त्यांच्या पायाखालची धूळ देखील नाही आहेत, पण त्यांच्या पायाखालच्या धुळीची माथी लावण्याचा प्रयत्न जरी असेल तरी पण आपण लकलाभ आणि पाळणा सोहळा आम्ही सुरू करून एक आदर्श दिला आहे। आमचा उद्देश हाच आहे की तुम्ही प्रत्येक शहरात प्रत्येक घरात शिवजयंती तुम्ही सणासारखी करा, म्हणजे पुढच्या पिढीमध्ये शिवरायांचे विचार रुजतील, ज्या विचारांची आपल्या समाजाला आज खूप खूप गरज आहे, त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्याची खूप गरज आहे आणि हाच विचार धरून आम्ही हा सोहळा करतो आणि बाकीच्या जिल्ह्यांनी प्रत्येक शहरात प्रत्येक घरातही हे असं साजरं व्हावं शिवजयंती हे आम्ही सांगू इच्छितो। हा सोहळाच्या आम्ही कमीत कमी 8 दिवस झालं वाट पाहतो। असा सोहळा आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासारखा आणि ह्या सोहळ्याला महिला घरातली कामं वगैरे सगळे बाजूला सारून नटून थटून छान येतात जिजाऊच्या वेशामध्ये। छान वाटतं। गेले 5 वर्ष झाले आम्ही हा पाळणा सोहळा साजरा करतोय। तरी माझी मुलं अमेरिकेत आहेत, त्या खास कार्यक्रमासाठी मी इकडे आले तिथून, त्यामुळं मला एवढं म्हणजे जिजाऊ आणि महाराजाबद्दल किती सांगायचे किती नाही आहे, सर्व विचार 18 पगड जातींना घेऊन पुढे जायचे विचार आणि प्रत्येक घराघरात पोचले पाहिजे। प्रत्येक घरात मनात सर्व म्हणजे आनंदायी उत्साही वातावरण असते। आम्हाला कशाची इथं 12, 1, 2 वाजले तरी भीती वाटत नाही, का तर त्यांचे विचारच एवढे चांगले होते महाराजांचे। ते विचार प्रत्येक घराघरात पोचले पाहिजे असे वाटते। सगळ्या महिलांना एवढा आनंद झाला आहे की दरवर्षी हे आत्ता मध्यवर्तीचं 4थं वर्ष आहे। 4थ्या वर्षातसुद्धा महिलांची संख्या जास्तीत जास्तच वाढती आहे। महिलांची संख्या कमी नाही होते पण जास्तीत जास्त वाढते। माहेर वाशिणी पाळण्यासाठी खास कार्यक्रम करून येतात। माझी मैत्रीण ही अमेरिकेवरून खास कार्यक्रमासाठी येते। खूप एवढ्या आनंदात सगळ्या महिला हा कार्यक्रम करतात। यावर्षी मध्यवर्तीने महिलांची रॅली काढली, त्याच्यात सुद्धा सर्व युवती आणि महिलांनी खूप छान प्रकारे भाग घेतला।